राज्यघटनेत भारतीय नागरिकांना दिलेल्या अधिकारांचे वर्णन आलेले आहे. घटनेच्या याच भागाला मूलभूत अधिकार असे म्हटले जाते. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकार अत्यावश्यक असतात आणि म्हणूनच लोकशाही देशात असे काही अधिकार घटनेच्या माध्यमातून नागरिकांना दिले जातात. मूलभूत अधिकार म्हणजेच असे अधिकार ज्यांना राज्यघटनेत लिखित स्वरूपात स्थान दिलेले असते आणि ज्या अधिकारांच्या संरक्षणाची तरतूद देखील घटनेतच केलेली असते त्यांनाच मूलभूत अधिकार असे म्हटले जाते. भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या भागात कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकारांचे वर्णन करण्यात आलेले आहे. मूळ संविधानात कलम 12 ते 35 मध्ये 7 प्रकारचे अधिकार मूलभूत अधिकार म्हणून नागरिकांना देण्यात आलेले आहेत. त्यात पहिला म्हणजे समतेचा अधिकार, दुसरा स्वातंत्र्याचा अधिकार, तिसरा शोषणाविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार, चौथा धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, पाचवा सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार, सहावा संपत्तीचा किंवा मालमत्तेचा अधिकार आणि सातवा म्हणजे घटनात्मक उपायांचा अधिकार. यापैकी संपत्तीचा अधिकार किंवा मालमत्तेचा अधिकार 44व्या घटना दुरुस्तीद्वारे 1978 मध्ये या भागातून वगळून टाकण्यात आला आणि त्यामुळे आता जर संविधान बघितले तर भारतीय संविधानाच्या 3ऱ्या भागात एकूण 6 अधिकार मूलभूत अधिकार म्हणून नागरिकांना दिलेले आहेत असे दिसून येते. या अधिकारांचे वर्णन जे केलेले आहे ते अनिर्बंध स्वरूपाचे नाही, तर या मूलभूत अधिकारांना विशद केले तर आहेच, पण त्याचसोबत त्यावरील मर्यादा, अटी, बंधने याबाबतची सुद्धा स्पष्टता याच भागात संविधान निर्मात्यांनी करून दिलेली आहे. या भागाचे महत्त्व म्हणजे या भागाला न्यायव्यवस्थेचे संरक्षण प्राप्त आहे. याचा अर्थ असा की जर एखादी व्यक्ती, संस्था किंवा राज्यसंस्थासुद्धा कुठल्याही प्रकारे नागरिकांपासून यापैकी कोणताही अधिकार हिरावून घेत असेल तर नागरिक न्याय मागण्यासाठी, दाद मागण्यासाठी न्यायालयाकडे जाऊ शकतात. आजपर्यंत न्यायालयात असे अनेक खटले आलेले आहेत की ज्याद्वारे न्यायालयाने व्यक्तीच्या अधिकारांचे रक्षण केलेले आहे. त्यामुळे घटनेत केवळ मूलभूत अधिकारांचा उल्लेख नसून त्यावरील बंधने तर सांगितली आहेच, पण सोबत संरक्षणाची हमीसुद्धा दिलेली आहे आणि म्हणूनच या अधिकारांच्या संरक्षणासाठी नागरिकांना न्यायालयाकडे दाद मागण्याचा अधिकार मिळालेला आहे. या भागात सर्वप्रथम ज्या अधिकाराचं वर्णन केलेलं आहे तो म्हणजे समतेचा अधिकार. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये ज्या प्रकारची असमानता होती ती असमानता स्वतंत्र भारतामध्ये राहू नये आणि समानतेवर आधारित एक आदर्श समाज स्वतंत्र भारतात निर्माण व्हावा ही संविधान निर्मात्यांची इच्छा होती आणि म्हणून समतेच्या अधिकाराला त्यांनी सगळ्यात पहिलं स्थान दिलेलं आहे. या समतेच्या अधिकाराचं वर्णन कलम 14 ते कलम 18 यामध्ये केलेलं आहे आणि यात 5 प्रकारची समता यांचं वर्णन आपल्याला आलेलं दिसून येतं. त्यात सगळ्यात पहिलं म्हणजे कायद्यापुढील समता. याचा अर्थ असा की कायद्याच्या नजरेत सर्व नागरिक समान आहेत आणि दुसरं म्हणजे सर्व नागरिकांना कायद्याचे समान संरक्षण प्राप्त आहे. कायद्याच्या नजरेत सर्व समान म्हणजे जात, धर्म, भाषा, पंथ, लिंग, वंश, प्रदेश यापैकी कुठल्याही मानवनिर्मित आधारांवर
भेदभाव न करता सर्व नागरिकास कायद्याद्वारे समान संरक्षण दिलेलं आहे. कायदा करणारा कोणीही असो, तो उच्चपदस्थ व्यक्ती असो वा सामान्य नागरिक असो, कायद्यात जी शिक्षा सांगितलेली आहे ती तेवढीच शिक्षा त्यांना भोगावीच लागेल जर ते कायद्याचा सन्मान करणार नाही. यालाच कायद्यापुढील समानता असे म्हटले जाते. दुसरं समानतेमध्ये अपेक्षित आहे ते म्हणजे भेदभावांचा अंत करणे. याचा अर्थ असा की भारतीय राज्यघटनेने जे अधिकार दिलेले आहेत ते सर्व अधिकार धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यापैकी कुठल्याही आधारावर भेदभाव न करता सगळ्यांना समानतेच्या आधारावर दिलेले आहेत. कोणत्याही नागरिकाला यापैकी कोणत्याही कारणावरून दुकानं, सार्वजनिक उपहारगृह, मनोरंजनाची ठिकाणं, विहिरी, तलाव, रस्ते यापैकी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणाचा वापर करण्यापासून प्रतिबंध करता येणार नाही. आपल्याला माहिती आहे आपल्या इथे जाती प्रथा होती आणि त्यामुळे अनेक जातीचे लोक हे सार्वजनिक ठिकाणं जाऊ शकायचे नाही. त्यांच्यावर अनेक बंधनं लादण्यात आली होती. ती प्रथा, तो कलंक या समाजातून जावा म्हणून सगळ्यांना समान अशा प्रकारचा व्यवहार राज्यसंस्थेने द्यावा, समाजामध्ये त्यांना समान व्यवहार मिळावा, हाच यामागचा उद्देश होता. त्यानंतर यात संधीची समानता याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. याचा अर्थ राज्याच्या नियंत्रणाखाली ज्या सार्वजनिक नोकऱ्या आहेत त्या सगळ्या नागरिकांवर त्या सगळ्या नोकऱ्या मिळवण्याकरता आणि त्या सगळ्या जागांवर नियुक्ती करून घेण्याबाबत राज्यातर्फे कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. म्हणजेच लिंग, जन्मस्थान, वास्तव्य, धर्म या कुठल्याही कारणावरून कोणत्याही नागरिकाला कुठल्याही पदाबाबत अपात्र ठरविता येणार नाही. हे विशेष इथे सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतरचं महत्त्वाचं यात ज्याचा उल्लेख केला आहे ते म्हणजे अस्पृश्यता निवारण. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी ही तरतूद घटनेमध्ये करण्यात आली आणि त्यामुळे अस्पृश्यता पाळणाऱ्यास सक्त त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं या माध्यमातून सांगितलं गेलं आहे. अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा ठरविलेला आहे आणि त्याच आधारे अस्पृश्यता निवारण कायदासुद्धा नंतर बनवण्यात आला होता. त्यामुळे उच्च जात, कनिष्ठ जात, नीच जात आणि त्या आधारे भेदभाव हा जो कलंक भारतीय समाजावर होता तो निघून जावा याकरिता अशा प्रकारची तरतूद घटनेतच करून ठेवण्यात आलेली आहे. आणि याच समानतेच्या तत्वाला प्रत्यक्षात आणण्यासाठी पदव्यांची समाप्तीसुद्धा करण्यात आलेली आहे. पदवी म्हणजे ज्यावेळी या देशामध्ये ब्रिटिश होते त्यावेळी ब्रिटिशांकरिता जे भारतीय नागरिक त्यांना मदत करायचे त्यांना आणि श्रीमंतांना रावसाहेब, राव बहादूर, नवाब बहादूर या प्रकारच्या पदव्या ब्रिटिश सरकारद्वारे दिल्या जायच्या. या माध्यमातून म्हणजे घटनेच्या माध्यमातून या सर्व पदव्यांची समाप्ती करण्यात आलेली आहे. ज्यांना या पदव्या मिळायच्या त्यांना काही विशेष अधिकारसुद्धा दिले जायचे. तर अशी कुठलीही व्यवस्था स्वतंत्र भारतात राहणार नाही याचा प्रयत्न या माध्यमातून घटनाकारांनी म्हणजे संविधान निर्मात्यांनी केलेला आहे. परंतु एक लक्षात घ्याल की जरी पदव्यांची समाप्ती केली असली तरी भारत सरकारकडून भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री यासारखे जे सन्मान दिले जातात ते मात्र या आधारे चुकीचे आहेत असं आपण म्हणणार नाही. कारण त्यामुळे जो व्यक्ती एखाद्या क्षेत्रामध्ये काही भरीव कामगिरी करतो आणि ज्यामुळे देशाचा मान उंचावतो, संपूर्ण विश्वामध्ये आपल्या देशाचं नाव होतं, त्या व्यक्तीचा सन्मान याद्वारे केला जातो. आणि म्हणून या पदव्या मिळाल्या म्हणून त्यांना काही विशेष अधिकार असे मिळत नाही. त्यामुळे
याला आपण या समानतेच्या तत्वाच्या विरोधात जाणारा पदवी असं आपण म्हणणार नाही. उलट त्यांचं विशेष जे नैपुण्य आहे ते करण्याकरता कर्तबगार व्यक्तींना त्यामुळे प्रेरणा मिळते. त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवायचं की या पदव्यांची समाप्तीमध्ये ब्रिटिश काळी ज्या पदव्या दिल्या जायच्या, ज्या आधारे विशेष अधिकार श्रीमंत लोकांना द्यायचे, त्यावर बंधनं त्यांना समाप्त करण्यात आलेलं आहे.